नमस्कार. अबी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मिरजनपूर तालुका बार्शी या गावचा सुपुत्र झाला MBBS नेटची परीक्षा पास. प्रथम सोहम यांनी गावात येताच हनुमान मंदिरात येऊन पूजा केली व त्यानंतर गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली. मिरवणूक संपताच गावच्या चावडीवर सत्कार समारंभाचा कार्यक्रम उरकण्यात आला. त्यावेळी गावच्या सरपंच शांताबाई दराडे यांनी त्याला शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि यानंतर सोहम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या चरणी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. प्रथमतः दादांनी सांगितलेला सल्ला ह्याच्यावर मी मान्यता देतो. मी तो सल्ला नक्कीच पार पाडेल व पाळायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. माझे बंधू होते व तसेच माझे वडील जे म्हणले ते सर्व सत्य आहे, परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मला प्रत्येक क्षेत्राबद्दल माहिती जरी नसली तरी माझ्या क्षेत्राबद्दल थोडीफार तरी माहिती आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात हे म्हणजे महत्त्वाचं नसतं, परंतु तुम्ही त्या क्षेत्रात कोणत्या ठिकाणी आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात वर जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. माझी 9वी 8वी 9वी 10वी तीनही वर्षे शाळा बदलली आहे, तरी सुद्धा मी माझा पाया भक्कम केला. शाळा महत्त्वाची नसते, फक्त तुमचा पाया भक्कम करायला प्रयत्न करा व पालकांनी विद्यार्थ्यांसोबत व विद्यार्थ्यांनी पालकांसोबत एक आदर ठेवून वागावं अशी माझी इच्छा असते. धन्यवाद. यावेळी उपस्थित गावचे प्रमुख कार्यकर्ते माजी सरपंच विश्वासराव चव्हाण, संतोष दराडे, श्याम जाधवर, गौतम गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष रवी किरण जाधवर, प्रकाश जाधवर, उपसरपंच दिनकर जाधवर व गावातील ग्रामस्थ नानासाहेब लाटे तसेच पोलीस पाटील राहुल जाधवर यांनी सोहम केवटे यांचा सत्कार केला.